हॅलो 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 कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. आणि आहे ही रविवारची दुपार, म्हणजे बाकीच्यांसाठी दुपार असेल पण यासाठी सकाळ आहे. कारण की मी आता उठलो आहे आणि रद्दीला द्यायला गेलो, म्हणजे नगरवाल्याकडे रद्दी द्यायची आहे जाऊन. तर दिवस खूपच उशिरा सुरू झाला आणि काय करूया, कंटाळा आला. आज करायला पण काही नाही. मीन तर काय मंथ एंड आहे त्यामुळे पैसे संपलेत. हम लोगों ने गरीबी देखी है. तर एवढी पेपरची रद्दी आहे, ती जाऊन देऊया आणि पैसे कमवूया. मंथ एंडचा जुगाड जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता. कमवा. बापरे, ऊन केवढे असं वाटतं उगाच आंघोळ केली, कारण की एवढे सगळे आंघोळ करून परत घाम 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 होत आहे. त्यापेक्षा न केली असते तर परवडली असते. तर एवढीशी रद्दी आहे आणि आहे त्या रद्दीवाल्याकडे. कमाई गाईज कमाई. 100 रुपये घेतलेले आहेत. फ्रीजचा कुट्टा प्लस. अरे माझी केस एवढी वाईट का झाली मला माहिती. मी लोक इथं शॉर्ट करेल तर चांगले होते, पण ते शॉर्ट चांगले नाही वाटत. आय डोंट. तर 100 रुपये भेटले. काही सगळं होऊन आता मी आलेलो आहे माझ्या रूममध्ये. तर तुम्ही बोला एवढ्या दुपारची लाईट कशी लावली, कारण चालेल. तर मला करायची आहे म्हणजे एक गेमिंगची व्हिडिओ रेकॉर्ड. तुम्ही मागे बघू शकता म्हणजे काय हालत केली. तर आपण ह्याला चेंज करूया काय वाटतं? चांगली एक थीम कोणी मला सजेस्ट कराल काय? सजेस्ट की ज्या थीमनुसार मी बनवू शकतो आणि लो कॉस्टमध्ये, जेणेकरून आपली एक गेमिंगसाठी व्हिडिओ पण चांगल्या होते. काय करू आयडिया नाही आहे, पण एक गेम खेळत बसणार आहे ते तर फॉर शुअर आहे. कारण की आता परत सरळ सॅटर्डेला आपल्याला सुट्टीमध्ये अधिक सुट्टी नाही आहे, त्यामुळे आताच गेम खेळूया. रोज रोज गेम खेळायचं असतं. आणि सी जल गई पर पल नहीं गया. हा आपला डेस्क आहे. इथे पण थोडंसं मला चांगलं करायचं आहे रे, म्हणजे असं बसून आहे ना बरं वाटलं पाहिजे, असं कंटाळा नाही आला. तिथे जो एवढा सगळा केऑस झाला आहे ना इकडे, हे सगळं नीट करायचं आहे. बाकी मग जास्त काय दाखवायला आहे नाही यार, बरोबर. हेडसेट घातल्यावर मला पूर्ण लुकच चेंज होतो ना. मला पण असं कधी कधी वाटतं की असं कंटिन्यू मी आयुष्य नका हेडसेट घालूनच नाही, की हेडसेट घातल्यावर लुक चांगला येतो माझा, असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमचं म्हणणं आहे ते मला माहीत नाही. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. टॉपला म्हणजे न्यूकासल युनायटेड मी ॲज अ क्लब खेळतोय. कडे पिनी आहे, हॉलंड आहे, ह्याचं नाव मला प्रोनाऊन्स नाही करता येत. रॉड्रिगो आहे, रॅमझी आहे, नागो कसाडो घेतला आहे, एरिक गार्सी आहे, त्यानंतर हे गॉर्डिओल आहे, तर पोपे आहे. ते बऱ्यापैकी आहे चांगली टीम. बाकी इथे पण आहे. तर जाऊ दे, आपण आता मी गेम खेळतो, तुम्हाला भेटतो गेम झाल्यानंतर. आता किती वेळ चालेल मला काही आयडिया नाही. त्यानंतर संध्याकाळी कुठे जायचं आपल्याला तर जाऊया, नाही तर तरी बसूया. एवढंच आहे. आयुष्य कसं एकदम आरामात पाहिजे. तर काही आता मी निघालो आहे गार्डनला, म्हणजेच भाई मुलुंडच्या सायप्रेसला. भाई हेच कारण आहे, संध्याकाळचं गाढव नाक्यावरनं जाणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे आणि मोठा टास्क आहे तो. कारण की ह्या ट्रॅफिकमधून निघणं म्हणजे अशक्य भाई, अशक्य. तर गाईज गार्डनमध्ये आलो आहे तर टाईमपास करायला बसायला, पण ही गार्डनमध्ये जी गर्दी आहे ना, अति गर्दी आहे गार्डनमध्ये. आणि सायप्रेसला आहे मुलुंडच्या, बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि मी काढले जायचं पण शॉर्ट्स आणि बस काय बोलू, ज्या शांततेसाठी आलेलो ती शांतताच भेटत नाही आहे. त्याच्या घरी बसलो आता, बघू जातो कुठेतरी. चायनीज भेळ खायचं म्हणतात आणि ते पण तडकावाली. तर चांगली इथे ठाण्याला भेटते, इथून जास्त दूर नाही आहे. तर इथल्या इथेच आहे, जाऊन येतो मस्तपैकी. आणि
चायनीज भेळ सोबत गरमागरम सूप. पण हे खायला एक टेन्शन आहे की घरी जाऊन जेवायचं आहे आणि ते जेवण मला बनवायचं आहे. तर बघू. काल पण भाई काय बाहेरनं काय आणलं नाही सॉरी काल बाहेरनंच खाल्लं. आज पण बाहेरनं. आता काय करणार, ऑप्शन नाही आपल्याकडे. तर जातो चायनीज वेळ खायला. थोडा वेळ इथे बसतो, चिल मारतो. कारण की बाकीच्या म्हणजे खालती जेवढं गरम होतं, आता हा कसा सायप्रेसचा एरिया थोडासा डोंगरावर आहे, म्हणजे डोंगराळ भाग आहे आणि इथून डोंगर चालू होतं. आपलं ह्याचा नॅशनल पार्कचा डोंगर आहे, त्यामुळे इथे गारगार आहे, झाडी जास्त आहे, थंड वाटतं इथे. म्हणून ते कधी कधी बोलतो आहे नेहमी ते डीमार्टला जाण्यापेक्षा इथे येलेलं परवडतं. तर जातो आता थोड्या वेळाने, तो चिल मारतो. तर फायनली गाईज मी आलेलो आहे घरी आणि बस मी खाऊन निघालो. आणि कारण खूप जास्त प्रमाणात झोप आलेली आणि आता मला फोन पण स्विच ऑफ झाला, त्यामुळे मला पुढचा ब्लॉग शूट करता आला नाही. मी सांगतो 5 तारीख आहे जवळ, 5 तारीख आहे, 6 तारीख आहे आणि ब्लॉग शूट केला संडेला. आज जवळपास बुधवार आहे, 2-3 दिवसानंतर ब्लॉग केला आहे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. फक्त शेवटचा पार्ट पाहिजे, कारण की मी त्या दिवशी खरंच नाही करू शकलो, पण एवढा थकलेलो आणि त्यानंतर विसरून गेलो. तर बस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कारण की मी हा ब्लॉग संपवणार नव्हतो, पण काय करूया. हे वाले ना देतात फुटबॉलचे, वाईट आहे, खूप वाईट आहे. जर एखाद्या माणसाला लागला ना फुटबॉलचा, आणि रात्रभर फुटबॉल बघत राहणार, रात्रभर. तर माझ्यासारखं बघत डोळं डार्क सर्कल्स वगैरे आणि झोप चढले मला. ॲक्च्युली असं नाही की झोप आली नाही, झोप आली खूप जास्त. उद्या उठायचं हे पण नाही, पण भाई UCLची मॅच आहे तर मी बघणारच. तर बाकी काही नाही. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा, कारण की आपले रेग्युलर व्हिडिओज येत आहेत आणि त्यासाठी तुम्ही अलर्ट राहता. त्यामुळे बेल ऐकून दाबणं पण तुमच्यासाठी तेवढंच जरूर आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय सगळ्यांना.